नुकसान झालं, मंत्री झाले असते तर कामं झाली असती. मला खरं सांगावं, मगाशी कृषी मंत्र्याबद्दल रोहित बोलले, मला रोहितला विचारायचं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे, या देशाचा कृषी मंत्री कोण? शरद पवार असता तर कांद्याचा भाव पडला नसता. या देशाचे कृषी मंत्री कोण? कोणच नाही. या देशात तुम्ही विचार करून सांगा, ते आम्हाला सांगतात की सगळी सत्ता जर एका विचाराच्या पक्षाकडे असेल तर प्रश्न सुटतात. मला त्यांना ह्या व्यासपीठावरनं प्रश्न विचारायचा आहे की सांगली आणि सोलापूरला गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. अहो, सोलापूरला 15 दिवसातून एकदा पाणी येतं आणि सांगलीला कुठला मोठा विकास आणि क्रांती यांनी कडून दाखवली आहे? त्याच्यापेक्षा बारामती लोकसभा मतदारसंघात 10 वर्ष मी जरी केंद्रातली असले खासदार तरी माझ्या मतदारसंघात स्कीम्स जास्त आणि केंद्राचा जास्त निधी बारामती लोकसभा मतदारसंघात आलाय आणि सोलापूर आणि सांगलीला नाही. ही सक्षना बसली इकडे, तिला विचारा सोलापूरच्या खासदाराबद्दल काय बोलतात. 1 रुपयाचा कढीपत्ता, सोलापूरचा खासदार बेपत्ता. खरं आहे का नाही? सोलापूरचा खासदार एका विचाराचे. कोणी तुम्हाला सांगितलं की एका विचाराचाच असलं तर विकास होतो? मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. 10 वर्ष 2004 ते 2014 काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होतं केंद्रामध्ये. गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं 10 वर्ष. वायब्रंट गुजरात झाला का नाही? मोदी साहेबच होते ना तेव्हा मुख्यमंत्री. कुठलं काम अडलं सांगा? तेव्हा केंद्रात त्यांच्या हक्काचा माणूस म्हणजे आदरणीय पवार साहेब होते. पवार साहेबांनी गुजरातला नेहमी मदत केली. त्यांनी कधी भाव असं नाही केलं की तो बीजेपीचा किंवा काय. जर बीजेपीचं सरकार गुजरातमध्ये असलं आणि केंद्रात काँग्रेसचं असलं तर वायब्रंट गुजरात होऊ शकतो. तर केंद्रात गुजरात सरकार असताना मॅग्नेटिक महाराष्ट्र का नाही होऊ शकत? त्याच्यामुळे हे जो विचार आहे ना की त्यांना मत दिलं तरच विकास होतो, हे थोतांड खोटं आहे. तसं होत नाही. आणि त्याच्यामुळे जरी विरोधात असलो, आणि तुम्हाला कोणी सांगितलं यावेळेस आम्ही विरोधात बसणार आहे? यावेळेस काँग्रेसचं सरकार येणारच आहे. आणि त्याची तुतारी कुठे वाजली तर सुनील केदारांनी त्याची सुरुवात विदर्भातून केलेली आहे. त्यांनी आत्ताच मला सांगितलं विदर्भातला एखादा सीट जाईल, बाकी सगळी आपल्याच खात्यात आहे. त्याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी विदर्भातून सुरुवात झाली आहे. आणि जवळपास रोहित म्हणतो तसं 30-35 सीट 48 पैकी आपल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या येणार आहेत. अनेक गोष्टी काही दिवसात झाल्या, रोहितनी त्यांनी मांडल्या. अनेक पाहुणे आले, काही बरडून गेले, त्याचं मला वाईट वाटलं नाही. मला एकाच गोष्टीचं या संपूर्ण इलेक्शनमध्ये वाईट वाटलं की जेव्हा पहिली सभा झाली ना आणि त्यांचा निर्णय झाला कॅन्डिडेट अनाऊन्स करायचा, त्याच्यामध्ये ते एक वाक्य बोलले होते की समोरचे येतील, भावूक होतील, म्हणतील त्यांचं शेवटचं इलेक्शन आहे आणि रडतील. मला त्यांना सांगायचं आहे, हे शेवटचं का पहिलं का शेवटचं का तिसरं का चौथं, हा निर्णय तुमचा नसेल, तो माझ्या पांडुरंगाचा असेल. आणि हा जो तुमचा विचारलाय बुरसटलेला विचार ना, त्याच्या नादी आम्ही लागणारच नाही. कारण का माझा विश्वास आहे की लोक मला रोज विचारतात की आदरणीय पवारसाहेब 3-3, 4-4 सभा करतात, त्यांना एवढी एनर्जी येते कुठून? म्हटलं त्यांच्या टॉनिकचं नाव महाराष्ट्र आणि त्याची मायबाप जनता. जोपर्यंत तुम्ही आदरणीय पवारसाहेबांना साथ द्याल तोपर्यंत त्यांना कोणीही थांबवू शकत नाही. त्याच्यामुळे येऊ दे सगळे, बोलू दे सगळे. काही लोक म्हणतात, ते व्हिडिओ दाखवले की आदरणीय पवार साहेबांना आम्ही संपवणार आहेत. जोपर्यंत आदरणीय पवार साहेबांची ढाल म्हणून तुम्ही सगळे आहात, इस देश का मायका लाल उसको कुछ नहीं कर सकता, हेही मला अतिशय प्रांजळपणे त्यांना सांगायचं. त्यामुळे बोलू दे त्यांना. त्यांच्याकडे दुसरं काही बोलण्यासारखं नाहीच आहे आपल्या विरोधात. आणि हो, मी आहे बारामतीची लेक, हो मी राहते इथे. आणि या देशाचाच आणि राज्याचा निर्णय आहे. जेवढ्या हक्क एका मुलाचा आहे तेवढाच हक्क एका मुलीचाही आहे, हेही मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं. बऱ्याच लोकांना त्रास होतो
की ही इथे का राहते. अरे माझं घर आहे, एक काहीतरी तुम्ही निर्णय ठेवून घ्या, ही राहते का नाही राहते. परवा तर काय आरोप केला की 7 तारखेनंतर सगळी जातील छत्र्यांसारखी. ओ तुम्ही तुमचं बघून घ्या, तुम्ही किती दिवसातून बारामतीला मधून येता ना, त्याचा हिशोब काढला ना तर तुमच्यापेक्षा आम्ही सगळे बारामतीत जास्त असतो. त्याच्यामुळे आमचे दिवस मोजू नका, आता तुमचे दिवस तुम्ही मोजायला लागा. आणि बारामती हे आहे फक्त बारामती नाही आहे, भोरला 5 वर्षातून एकदा, इंदापूरला 5 वर्षातून एकदा, दौंड शहरामध्ये 5 वर्षातून एकदा, पुरंदरला 5 वर्षातून एकदा. यांनी कुठे पालकमंत्री होते ना, 18 वर्ष पालकमंत्री होते. किती वेळा प्रत्येक तालुक्यात गेल्या, वर्षातून एकदा तरी जाऊ नये पालकमंत्र्यांनी. फक्त प्रचाराला 5 वर्षातून एकदा दोघं जोडीनी देवेंद्र फडणवीस आणते, हेलिकॉप्टरनी यायचं आणि हेलिकॉप्टरनी जायचं. खाली काय चाललंय वास्तवतेपासून दूर असतात ते. कधीतरी फिरून बघावं बारामतीमध्ये, एवढ्या मोठ्या बिल्डिंग बांधलेल्या आहेत. आमच्या बिचाऱ्या लोकांची चाव्या पण काढून घेतल्या. त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री आले, सगळ्या गरीब कष्टकऱ्यांना चाव्या दिल्या, सगळ्यांच्या चाव्या काढून घेतल्या. आणि काय सांगतात, मतदान झाल्यावर ठरवू. ओ तुमची बिल्डिंग नाही आहे आणि चाव्या द्यायचा अधिकार तुम्हाला नाही आहे. त्या गरीब कष्टकऱ्यांची घरं आहेत. कुणावरही जर अन्याय केला ना तर आंदोलनाला मी तुमच्यासाठी बसीन, पण त्या गरीब कष्टकऱ्यांची घरं तुम्ही मतदान कुणालाही करा ती तुम्हालाच मिळतील. मतदानाचा आणि विकासाचा काय संबंध. कुणाला रोज धमक्या देतात, रोज येतं ते म्हणते अरे हा धमकी दिली ती धमकी दिली. कशाला घाबरता. ते ज्यांना घाबरतात ना त्यांच्या समोर आम्ही भाषणं दिल्लीत करतो आणि डंके की चोट पे करतो, कारण का आम्हाला नाही काय प्रॉब्लेम दुसरा. आणि केला करून करून काय करतील हो. आता माझं निलंबन केलं, माझी काय चूक होती, कांद्याला भाव दिला. कांद्याला भाव देत नाही म्हणून मी आणि अमोल दादा कोल्हेंवर त्यांनी सांगितलं यांना निलंबन करून टाका, हे दोघं बाहेर काढा यांना, हे दोघं फार कांदे आणि शेतकरी करतात. मला तुम्हाला सांगायचंय की शेतकऱ्याला हमी भाव मागणं हा गुन्हा असेल तर हा गुन्हा मला मान्य आहे. तुमच्या सरकारने आम्हाला फाशी दिली तरी चालेल, पण या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने आयुष्यभर लढत राहणार. आणि ते जे दिवस तुमचे होते, जे सोन्याचे दिवस होते, जेव्हा आपली सरसकट कर्जमाफी झाली होती, आपली पोरं शिकली. परवाच मी चॉकलेटच्या फॅक्टरीत गेले होते, समोर एक महिला बसली होती आणि मी हिंजवडीला 6 लाख नोकऱ्या साहेबांनी कशा आणल्या त्याचा उल्लेख केला. तर ती म्हणली माझी लेक पण तिकडेच शिकते. म्हटलं तुम्ही काय करता. ते म्हणले मी चॉकलेटच्या फॅक्टरीत नोकरी करते. म्हटलं मुलगी काय करते, लग्न होऊन तिथे गेली. माझ्या पोरीचं लग्न नाही झालं. म्हटलं मग काय करते मुलगी. ती म्हणली माझी मुलगी इंजिनियर आहे. कुठे झाली, सोमेश्वर कारखान्याच्या शाळेत इंजिनियर झाली. आज 3 लाख रुपयाचं पॅकेज आहे तिचं, एकटी राहते हिंजवडीमध्ये. अभिमान वाटतो आम्हाला. हे सामाजिक परिवर्तन ही पवार साहेबांची दूरदृष्टी होती. मी कधीच म्हणणार नाही मी केलं, मी नेहमी म्हणते आम्ही सगळ्यांनी मिळून केलं. दिशा पवार साहेबांनी दिली, संस्था शाळा काढल्या, आरोग्य सेवा केल्या, शेतीला महत्त्व दिलं आणि इंडस्ट्री